माझ्या गुरु बंधू भगिनींनो, आपण वामनराज मासिकात परमपूज्य मामांचे लेख वाचत आहोत. आज आपण वामनराज अंक वर्ष पहिले अंक 3 याबद्दल पाहत आहोत. या अंकात परमपूज्य मामा म्हणतात, पिंडे पिंडाचा ग्रासू. मागील अंकात आपण कुंडलिनी शक्ती म्हणजे काय याचा उहापोह केला होता. ती कुंडलिनी शक्ती शरीरात कोठे असते, तिचे स्वरूप काय आहे, ती जागृत झाल्यावर काय होते हेही आपण बघितले. आता ही शक्ती जागृत होते ती कशामुळे होते हे बघूया. नारद भक्तिसूक्तामध्ये देवर्षी नारदाची भक्तीच्या प्राप्तीचे 2 मार्ग सांगितलेले आहेत. ते म्हणतात, मुख्यतस्तु महाकृतपर्यंत भगवत कृपालेश छाया. भक्ती मुख्यतः महात्म्यांच्या कृपेच्या योगाने आपल्या परमेश्वर कृपालेशाने प्राप्त होते. आता भक्ती ही शक्ती होय असे माऊलींनी 18व्या अध्यायात सांगितले आहे. ज्ञानी येते स्वसंगीनी शैष म्हणती शक्ती, आम्ही आपली परमभक्ती ऐसे म्हणू. ज्ञानी जिला स्वयंशक्ती म्हणतात व शैव जिला शक्ती म्हणतात तिलाच आम्ही परमभक्ती असे म्हणतो. म्हणजे महात्म्यांच्या किंवा भगवंतांच्या कृपेने शक्ती जागृती होते, म्हणजे भक्तीची प्राप्ती होते. पण अशा सिद्ध महात्म्यांचा संग हा अतिशय दुर्लभ, अगम्य व अमूर्त असा आहे. जसे देवर्षी नारद म्हणतात, महत्संगस्तु दुर्लभो गम्य मोगस्य. पण तरीही त्याच्याच कृपेने शक्ती जागृती होऊ शकते असे नारद सांगतात. सभ्यतेपी तत्कृपेपर्यंत. परंतु असे हे महात्मे जे केवळ कृपाकटाक्षाद्वारे शक्ती जागृत करून देतात ते अतिशय दुर्लभ आहेत. तरी केवळ हेच महात्मे सत्शिष्याला कोणत्याही प्रकारचे श्रम न करता परमब्रह्माविषयक ज्ञान क्षणार्धात देऊ शकतात. श्रीमद शंकराचार्यांनी देखील आपल्या वेदांत केसरी या ग्रंथात पहिल्याच कडव्यात म्हटले आहे की, स्वीयं साम्यं विदते. श्री गुरु शिष्याला आपल्याप्रमाणेच बनवू शकतात. श्री संत तुकाराम महाराज पण आपल्या एका अभंगात हे सांगतात की, आपणासारखे करीही तात्काळ नाही काळ वेळ त्या लागी. श्रीमद भगवद्गीतेत भगवान ते सांगतात, अजो नित्या शास्त्रो यम पुरावो. या आत्मरूप असे स्वसंवेश असल्याने त्याचे वर्णन वेदांनी केलेले आहे. गीतेत भगवान या आत्मस्वरूपासंबंधी म्हणतात की, नैनं छिद्दन्ति शास्त्राणि नैनं छिद्दन्ति पापक न चैन क्लेदन्त्यापो न तोषयति महारथः अच्छेयों यमदाहुपोय चलेद्यो योग्य एव च नित्यस्तमतस्मानुर्चलोह य सनातनः. हा अनादि नित्यसिद्धू निरपावी विशुद्धू म्हणून शस्त्राधिकी छेदू न घडयता. हा फळपोदके नाप्लवे अविराहो न शंभवे. एक महासोषू न प्रभवे मारुताचा. अर्जुना हा नित्य अचळू, हा शाश्वतू, सर्वचलो वितू परिपूर्ण. म्हणजे आत्मरूप हे कसे आहे तर स्वतः स्वरूपे करून जन्म मरण आदी अंत रहित नित्य आहे. तसेच आत्मरूप हे अत्यंत निर्मळ आहे. ते कोणत्याही जड उपाधीने युक्त नाही. त्याचा शस्त्राधिकांनी छेद अथवा नाश होत नाही.
प्रलय काळाच्या मोहदकात देखील ते बोलत नाही. हे अग्नीमध्ये जळत नाही व कितीही बलवान वायूने त्याचे शोषण करून केले तरी ते होत नाही. शिवाय माऊली पुढे म्हणतात, सकळू ना निष्कळू अक्रियू वा क्रियाशीळू कुशू वा स्थूळू निर्गुणपणे आभासू ना निराभासू प्रकाशू ना अप्रकाशू अल्प ना बहुवसू अरुणपणे रीता ना धरितू रहित ना सहितू मृत्यू ना अमृतू शून्यपणे आनंदू या निरानंदू एकू ना विधिदू मुक्त ना बुद्धू आत्मपणे असे आत्मरूपाचे प्रतिपादन वेदाने केले आहे. आणि वेद हे एका ओंकाराचीच व्याप्ती असल्यामुळे त्या ओंकारास नमस्कार केला की आद्याला म्हणजे मुळाला आत्मरूपाला ही नमस्कार केला. हा नमस्कार जो घडतो तो केवळ शब्दरूपाचेच घडत असल्यामुळे व त्याचा अनुभव येत नसल्यामुळे दुसऱ्याच ओवीत माऊली म्हणतात, देवा तुझी गणेशू सकसिद्धार्थ मुची प्रकाशू म्हणे निर्बुद्धिवासू अवधारीची. म्हणजे वेदच गणेशरूप आहेत तसेच आत्मरूप प्रतिपादन करणारे आहेत. म्हणूनच सकलार्थ मतिप्रकाशू आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात, ओंकार प्रधान रूप गणेशाची. पण स्वसंवेद्यात्मरूप हे केवळ शब्दज्ञानाने कसे आकळणार? त्याकरता काय अवस्था प्राप्त व्हावी लागते यासंबंधी माऊलींनी दुसऱ्या अध्यायात एक महत्त्वाची ओवी घालून ठेवली, स्पष्ट करून केले आहे. ते शरीरभाव आटती इंद्रिये विषय विसरती जय सोहम भावे प्रतिती प्रगट होय. तो स्वानुभव म्हणजे देहाचे धर्म लयाला जातात. त्या योगे इंद्रियांना विषय आठवत नाहीसे होतात आणि सोहमभाव प्रगट होऊन खरा इंद्रियानुग्रह होऊ शकतो. यासाठी पुढील उदाहरण लक्षात ठेवण्यासारखे आहे. एखादा प्रोफेसर विद्यार्थ्यांना तासभर घसा फोडून पाणी कसे तयार होते ते शास्त्रानुसार सांगत असतात. परंतु जेव्हा पाणी तयार होण्याची क्रिया प्रत्ययाला पायास मिळत नसल्याने मुलांचे समाधान होत नाही. पण जेव्हा एखादा डेमॉन्स्ट्रेटर मुलांना प्रयोगशाळेत नेऊन ऑक्सिजन व हायड्रोजन वायू हे ठराविक प्रमाणात एकत्र करून त्यापासून जलबिंदू तयार झालेले दाखवितो, तेव्हाच मुलाचे मनापासून पूर्णपणे समाधान होते. त्याचप्रमाणे जरी वेदाने आत्मरूप प्रतिपादन केले असले तरी त्याची अनुमती आणून देणारा कोणीतरी हवा असतो. नुसत्या शब्दज्ञानाने पुष्कळचे समजले तरी आत्मानुभूती होऊ शकत नाही. म्हणूनच सद्गुरूंनी आवश्यकता आहे गुरुकृपा झाल्यावरच त्यांनी सांगितलेल्या प्रणालीनुसार अभ्यास करून आत्मानुभूती प्राप्त होत असते. त्यामुळेच आत्मानुभव प्राप्तीसाठी गुरुकृपेची व गुरुपदिष्ट मार्गाने अभ्यास करण्याची नितांत आवश्यकता आहे. या गुरुकृपेची थोरवी विशद करताना माऊली म्हणतात, जय जय देव श्री गुरु अकल्पना सख्य कल्पधरो स्वसंविद्धुम बीज प्ररो हणावनी. हे श्री गुरु ज्याच्या संबंधी असे आहे तसे आहे अशी कल्पनाही करता येत नाही अशा निर्विकल्प ब्रह्माची प्राप्ती करून देणारा कल्पधरू तू आहेस. जीव ब्रह्मैक्य आत्मज्ञान रूप वृक्षाच्या बीजाची वाढ होण्यासाठी तू अधिष्ठान रूप आहेस. हे श्री गुरु, आपण हे बीज माझ्यामध्ये रुजवता आणि त्यामुळे त्या परमस्थितीचा अनुभव मी घेऊ शकतो. श्री गुरुकृपा थोरवीचे वर्णन माऊलींनीच आपल्या एका अभंगात अत्यंत सुंदर केले आहे. देऊनी अंजन दाविदे निधान
देखताची त्वच मावळले. ऐसे या सुखाचे करुनिया वाळे, बीजते निर्मळ पेरुवाता. ज्ञानाचा हा वाफा भरून या कमळी, सतरावी निराळी तिवतसे. निवृत्ती प्रसादे पावलो या सुखा, उकळलिया रेखा ज्ञानाची या. माऊली म्हणतात, श्री गुरूंची थोरवी काय वर्णावी. गुरु घालील ज्ञानांजन, गुरु दाखवी निजजन. अशा सद्गुरूंची पाठ केव्हा पडेल तर सर्वसामान्य दशा झाल्यावर सद्गुरू अपेसे म्हणजे आपोआप भेटतात. ऐसे कर्मसाम्य दशा होय तेथ विरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटीतात. अशा प्रकारे सद्गुरू प्राप्ती झाली असता श्री संत तुकोरामांच्या वचनाप्रमाणे त्यांना पूर्णपणे शरण जावे. सद्गुरू वाचवली सापडेल ना सोय, एखादे ते पाम आई आधी. त्यांच्या कृपेमुळे त्यांनी दिलेल्या शक्तियुक्त ज्ञानामुळे ब्रह्मरसाची प्राप्ती होऊन सहस्त्रात वसता लाभेल. ज्ञानदेव म्हणे, तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. संतश्रेष्ठ श्री समर्थ रामदास सुद्धा आत्मस्वरूपाची अनुभूती घेण्यासाठी गुरुकृपेची आवश्यकता कशी आहे ते सांगतात. म्हणे, दास सायास त्याचे करावे, जगी जानता पाय त्याचे धरावे. गुरु अंजनी वीण ते कळेना, जुने